ये भाई बहनों, आज की रोटी जी हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रविवार। सक्तीचे कारण. तुमच्या पुढे तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलवान अशा राष्ट्रांना घालवून तुम्हाला आणून द्यायची भूमी तुम्हाला वर्षा द्यावा म्हणून. व्यवस्था अध्याय 4:38 वचन. देवाने इस्रायलींना मिस्रमधून शक्ती देऊन बाहेर काढण्यामागे एक उद्देश होता. त्याने कानान देशाचा वारस मिळावा म्हणून त्याने 7 राष्ट्रीय आणि 31 राजांना जिंकायचे होते. आणि अब्राहमने ज्या भूमीवर पाय ठेवले होते ती प्रत्येक जागा ताब्यात द्यायची होती. या हेतूसाठी प्रभूने त्याने बलवान आणि धैर्यशील बनविले. आज आपल्यासमोर आपला स्वर्गीय कानान आहे. नवीन यरूशलेम, सियोन पर्वत, परमेश्वराचे अनंतकाळचे राज्य. हे मिळवण्यासाठी आपल्याला सर्व शत्रू शक्तीवर विजय मिळवावा लागेल. स्वर्गीय स्थानी असलेल्या दुष्ट आत्म्याची सैन्याविरुद्ध युद्ध करून आपण जिंकले पाहिजे. आपण स्वतः सैतानापेक्षा अधिक शक्तिशाली यावे, त्याला बांधावे आणि त्याने चोरलेले परत मिळवावे. परमेश्वराने इस्रायल लोकांना वाळवंटातून नेले. त्याने मजबूत करण्यासाठी तो गुलाम असताना त्यांनी जगाचे अन्न गाळले. पण वाळवंटात देवाने त्यांना स्वर्गातून आलेले देवदूताची अन्न मन्ना दिले. त्याने त्यांना वन्य बैलासारखे बलवान केले. शास्त्र सांगते देव त्याने मिस्रमधून बाहेर आणतो. त्यांच्यात वन्य बैलासारखी शक्ती आहे. तो आपल्या शत्रू राष्ट्रांना भस्मसात करेल, त्यांची हाडाचा चुराडा करेल आणि आपल्या बाणांनी त्याने भसकून टाकील. कानान 24:8 वचन. पृथ्वीवरील सर्व प्राण्यामध्ये वन्य बैल म्हणजे गेडा अत्यंत बलवान म्हणून ओळखला जातो. त्याची विरोधात सिंह, वाघ किंवा हत्तीही टिकत नाही. प्रयोजन नाही. आपल्यात अंतःकरणातील माणसाकडे त्या बलवान वन्य बैलाप्रमाणे बघा. परमेश्वराने आपल्यात आपली महान शक्ती आधीच ओतली आहे. एकदा उपवास प्रार्थनेदरम्यान एक अशक्त वृद्ध स्त्री देवादशाकडे आली आणि गुडघे टेकून बसली. तिची अशक्त अवस्था पाहून देवदासाच्या मनात प्रश्न आला, ती इतकी दुर्बल असूनही कशी उपवास वा प्रार्थना करेल. पण प्रभूने त्यांचे डोळे उघडले. त्याने त्या स्त्रीची अंतर्मन पाहिला. ती एक पराक्रमी युद्ध म्हणून उभी होती, तेजस्वी जलत्या तलवारीसह वन्य बैलासारखी शक्तीने भरलेली. त्या अंतशक्तीच्या जोरावर तिने आत्मिक युद्ध लढले आणि अंधाराच्या शक्तीवर विजय मिळवला. प्रिय देवाचे लेकरा, जो तुझ्यामध्ये आहे तो अधिक सामर्थ्यवान आहे. प्रभूची सामर्थ्यात तू एक पराक्रमी युद्ध आहेस हे विश्वासाने मान्य कर. अधिक ध्यानासाठीचे वचन. तुझे सडल लोखंड आणि कांस्याचे असतील आणि तुझे दिवस जसे तसेच तुझी शक्तीही असेल. व्यवस्था 33:25 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी यिर्मया 27 अध्याय, 28 अध्याय, 29 अध्याय. संध्याकाळी 33 अध्याय. धन्यवाद.